तुमचेही उन्हाळ्यामध्ये चेहरा आणि ओठ कोरडे होतात का? तर यासाठी काही टिप्स आहेत त्या फॉलो करा. बाहेर पडताना किंवा घरात असताना सुद्धा सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. तीव्र उन्हाळ्यासाठी इलिप्सचे सनस्क्रीन हे एक बेस्ट प्रोडक्ट आहे. हे सनस्क्रीन मी सुद्धा वापरून पाहिले आहे आणि याने टॅनिंग खरंच खूप कमी होते. बाहेर पडताना टोपी, गॉगल आणि स्कार्फचा वापर करायला अजिबात विसरू नका. Amazonवरती UV किरणांपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी अशा टोप्या वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत आणि यामुळे पूर्ण चेहरा कव्हर होईल. या टोपीची किंमत जवळपास 500 रुपये आहे. ॲक्च्युली ही टोपी थोडीशी महागच वाटते, पण या टोपीमुळे आपला चेहरा टॅनिंगपासून वाचेल आणि त्वचेच्या इतर समस्यापासून सुद्धा वाचेल. त्यामुळे या टोपीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाहीये. कोरड्या ओठांसाठी तुम्ही हायड्रेशन लिप बाम किंवा प्रोटेक्शन लिप बाम सुद्धा वापरू शकताय. जर तुमचे ओठ खूप कोरडे होत असतील आणि त्याच्यावरची स्किन निघत असेल तर हायड्रेशन लिप बाम वापरा. यामुळे ओठ मऊ होतील. विश केअर किंवा फिक्स डर्माचे हायड्रेशन लिप बाम खूप छान आहे. उन्हामुळे ओठ काळे झाले असतील तर प्रोटेक्शन लिप बाम वापरा. यामध्ये SPF असतो. सेटाफिलचे लिप बाम खूप छान आहे. हे सर्व प्रोडक्ट तुम्ही बाहेरून वापरले पण आतूनही छान मस्त हायड्रेट वाटण्यासाठी तुम्ही दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. ताजी फळं, सॅलेड किंवा घरगुती ताक घ्या. यामुळे त्वचा आतून चमकदार होईल. ऑइल फ्री किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून त्वचा तेलकट दिसणार नाही. आता शेवटची आणि महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे चेहरा नेहमी स्वच्छ ठेवा. दिवसातून फक्त 2च वेळा फेसवॉश करा आणि इतर वेळी तुम्ही फक्त नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ करा, कारण सतत फेसवॉश वापरल्याने चेहरा कोरडा होऊ शकतो. या सिंपल पण इफेक्टिव्ह टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यातही चमका.